Hello students, good morning. Myself Ashwini Kulkarni. We have discussed problem number 12 in my last video. Now in this video we discuss problem. Okay, so let's start. Problem number 13. Bajaj Finance Company Limited, Bangalore purchased on 1st March rupees 24,000 5% Krishna Vikas bond at 96 cum interest. Interest is payable on 31st March and 30th September every year. Brokerage at 2% was charged on cost. Interest for the half year was received on the due date. On 1st September, rupees 10,000 of the stock was sold at 92x interest, less brokerage at 2% and charge rupees 10 on 1st December rupees 6,000. Stock was sold at 94 cum interest less brokerage 2%. The market price of the stock on 31st December was 88.5%. Show the investment account for the year ended 31st December, making all calculations in month. Okay, so this is extra information. And charge rupees 10. Okay, so we have to delete the sentence. Okay, this is a full stop. Okay, then let's start to solve the problem. या प्रॉब्लेम मध्ये बघाल तुम्ही की ओपनिंग बॅलन्स दिलेला नाहीये. ठीक आहे, ओपनिंग बॅलन्स दिलेला नाहीये. पहिलं परचेस दिलेलं आहे, नंतर सेल्स दिलेले आहेत. दोन सेल आहेत, एक 10,000चा आणि एक 6,000चा. असे दोन सेल्स आहेत आणि ब्रोकरेज 2% आहे, जे की आपण अगोदरच्या प्रॉब्लेममध्ये पण बघितलं होतं की कसे कॅल्क्युलेट करायचं ब्रोकरेज. आणि मार्केट प्राइस दिली याच्यामध्ये या प्रॉब्लेममध्ये 88.5, जी आपल्याला कधी लागणार आहे ज्यावेळेस क्लोजिंग पण कॉस्ट किंवा कॅपिटल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतो त्यावेळेस लागणार आहे. ठीक आहे, सो आपण बघूयात. Bajaj Finance Company Limited Bangalore purchase on 1st March. इथे इयर दिलं नाहीये, सो इयर दिलं नसेल तर तुमच्या स्टेटमेंटमध्ये पण इयर येऊ देऊ नका. जर इथे इयर दिलेलं असेल तरच लिहायचं, नाही तर फक्त डेट लिहायची. ठीक आहे, 1st मार्चला 24,000 5% कृष्णा विकास बॉन्ड ॲट 96 कम इंटरेस्ट. ठीक आहे, सो पहिली आपली वर्किंग नोट येणार आहे परचेसची. फेस व्हॅल्यू आहे 24,000, इंटरेस्ट रेट आहे 5%. इंटरेस्ट पिरियड कॅल्क्युलेट करायचा आहे. दोन इंटरेस्ट ड्यू डेट्स आहेत स्टुडंट्स. कुठल्या कुठल्या आहेत इंटरेस्ट ड्यू डेट्स? आहेत, सो 31st March and 30th September. Okay, so 31st March आणि 30th September हे आपल्या इंटरेस्ट ड्यू डेट्स आहेत. तर पहिलं जे परचेस आहे ते कधीचं आहे? 1 मार्चचं. 1 मार्च परचेस केलेलं आहे, त्याच्या अगोदर कधी इंटरेस्ट पेड केला असेल तर 30 सप्टेंबरला. ठीक आहे, 30 सप्टेंबरला पहिलं इंटरेस्ट पेड केलेलं असणार आहे. सो कॅल्क्युलेट करायचा इंटरेस्ट पिरियड, त्यासाठी आपल्याला लागणार आधीची इंटरेस्ट डेट टू टिल डेट परचेस डेट. सो 30 सप्टेंबर पासून ते 1 मार्च पर्यंतचा पिरियड कॅल्क्युलेट केला, तो आला 5 मंथ्स. सो 24,000 इंटू 5% इंटू 5 डिवायडेड बाय 12 इज इक्वल टू 500. ओके, 500 ही आली इंटरेस्टची अमाऊंट. देन कॉस्ट व्हॅल्यू कॅल्क्युलेशन.
फेस व्हॅल्यू आहे 24,000, 96 नी परचेस केले, सो 96 डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू 23,040. ही आली कॉस्ट व्हॅल्यू अमाऊंट. परचेस आहे, ब्रोकरेज ॲड होईल 2% ब्रोकरेज ऑन फेस व्हॅल्यू, म्हणजे 2% ऑन 24,000 अमाऊंट आली 480. ओके, सो हे ब्रोकरेज जे आहे हे कॉस्ट व्हॅल्यू जी आपण काढली 23,040 त्याच्यामध्ये ॲड करायचं 23,040 प्लस 480. ओके, इज इक्वल टू 23,520 आलं. कम इंटरेस्ट ट्रान्झॅक्शन आहे त्याच्यामुळे इंटरेस्ट जो आपण काढलेला आहे तो मायनस होईल कॉस्ट व्हॅल्यूच्या अमाऊंटमधनं आणि फायनल व्हॅल्यू मिळेल आपल्याला 23,020. सो पोस्टिंग कशा पद्धतीने येईल? डेबिट साईडला टू कॅश और बँक अकाउंट, फेस व्हॅल्यू 24,000, इंटरेस्ट व्हॅल्यू 500, कॉस्ट आणि कॅपिटल व्हॅल्यू 23,020. ठीक आहे, आता बघायचं आपल्याला डेट वाईज जायचे. परचेस डेट आहे, सेल डेट आहे का इंटरेस्ट ड्यू डेट आहे. 1 मार्च नंतर डायरेक्टली आपल्याला 1 सप्टेंबर दिलेलं आहे, त्याच्यामध्ये सोल्ड केलेलं आहे स्टॉक. ठीक आहे, सो 1 सप्टेंबरच्या सेल्सच्या अगोदर आपल्याला काय करायला लागणार आहे? कंपल्सरी इंटरेस्ट द्यायला लागणार आहे 31 मार्च. सो 31 मार्चसाठी कंपल्सरी इंटरेस्ट म्हणजे 6 मंथली इंटरेस्ट. फेस व्हॅल्यू 31/3च्या डेट पर्यंत आपल्याकडे 24,000च फक्त इन्व्हेस्टमेंट होते, त्याच्यामुळे आपल्याला फेस व्हॅल्यू तेवढीच घ्यायची आहे 24,000. रेट ऑफ इंटरेस्ट 5% आणि इंटरेस्ट पिरियड 6 मंथ्स. सो 24,000 इंटू 5% इंटू 6 डिवायडेड बाय 12 इज इक्वल टू काय आलं? 600. ओके, सो 600 ही आली आपली इंटरेस्ट ॲक्र्यूडची अमाऊंट, जमा झालेलं इंटरेस्ट, कंपल्सरी इंटरेस्ट. सो क्रेडिट साईडला येणार, क्रेडिट साईडला एक बाय कॅश और बँक अकाउंट ओनली इन इंटरेस्ट कॉलम 600. ठीक आहे, नेक्स्ट आहे सेल. 1 सप्टेंबरचं आपण मागे बघितलं 10,000, 92 नी एक्स इंटरेस्ट आणि त्याच्यामध्ये ब्रोकरेज सेल करायचं आहे. हे दिलं नसलं लेस ब्रोकरेज तरी सुद्धा आपण लेसच करतो. ठीक आहे, सो सेल्स आहे 1 सप्टेंबरचं, फेस व्हॅल्यू 10,000, 10,000 नी सोल्ड केलेलं आहे, रेट ऑफ इंटरेस्ट 5%, इंटरेस्ट पिरियड 5 मंथ. 31 मार्चला आपण इंटरेस्ट दिलेलं आहे कंपल्सरी इंटरेस्ट रिसेंटली, सो 31 मार्च ते 1/9 पर्यंतचा इंटरेस्ट पिरियड कॅल्क्युलेट करायचा, तो आला 5 मंथ्स. सो 10,000 इंटू 5% इंटू 5 डिवायडेड बाय 12 इज इक्वल टू 208.33. ओके, सो आपण कन्सिडर करणार ओनली 208. ओके, हे 10,000 इंटू 92 नी दिलेलं आहे, राईट, 92 एक्स इंटरेस्ट. 92 divided by 100 is equal to 9,200. लेस ब्रोकरेज 2% ऑन फेस व्हॅल्यू, फेस व्हॅल्यू किती आहे 10,000, ती अमाऊंट आली 200. ओके, सेल्स आहे म्हणून त्याच्यामध्ये लेस करणार, सो देअरफॉर कॉस्ट व्हॅल्यू 9,200 आपण ही कॅल्क्युलेट केलेली मायनस 200 ब्रोकरेज त्याला 9,000 एक्स इंटरेस्ट ट्रान्झॅक्शन आहे त्याच्यामुळे इंटरेस्टची अमाऊंट कॉस्ट व्हॅल्यूच्या अमाऊंटमधून मायनस केलेली नाही आहे. ठीक आहे, सेल्स आहे क्रेडिट साईडला रेकॉर्ड होईल बाय कॅश और बँक अकाउंट 1/9ला, फेस व्हॅल्यू 10,000, इंटरेस्ट 208 आणि कॉस्ट और कॅपिटल व्हॅल्यू अमाऊंट 9,000. ठीक आहे, आता नेक्स्ट काय आहे? ऑन 1 डिसेंबर रुपीज 6,000 stock was sold at 94 come interest, less brokerage 2%. Okay, so another sale आहे 6,000 सोल्ड केलेले आहेत 94 नी कम इंटरेस्ट नी 1 डिसेंबरला. ओके, सो 1 डिसेंबर त्याच्या अगोदर काय येतं 30 सप्टेंबर.
30 सप्टेंबर ही काय आहे आपली कंपल्सरी इंटरेस्ट डेट आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला कंपल्सरी इंटरेस्ट पेड करायला लागतं. ओके, इंटरेस्ट ॲक्रूड, कारण 1/9 झाल्यानंतर 30/9 आणि नंतर 1/12 अशा पद्धतीने डेट वाईज जायचं आहे. सो फेस व्हॅल्यू आपल्याला आतापर्यंत काय आहे 24,000 परचेस आहे, त्यातले 10,000 सेल झालेले आहेत आतापर्यंत. त्यामुळे आपल्या हातामध्ये काय आहे 14,000 ही फेस व्हॅल्यू आहे, आपली एवढी इन्व्हेस्टमेंट आहेत. सो 14,000 वर 5% इंटू 6 डिवायडेड बाय 12 ते आले 350. रेकॉर्ड करायचं क्रेडिट साईडला 30 सप्टेंबरला बाय कॅश और बँक अकाउंट ओनली इन इंटरेस्ट कॉलम 350. ठीक आहे. देन नेक्स्ट कॅल्क्युलेशन आहे आपलं 1/12चं सेल्स, बरोबर. फेस व्हॅल्यू आहे, इंटरेस्ट रेट आहे 5% आणि इंटरेस्ट पिरियड आहे 2 मंथ्स. आता रिसेंटली 30/9ला दिले आपण इंटरेस्ट, सो 30/9 पासून ते 1/12 पर्यंतचा पिरियड कॅल्क्युलेट करायचा. ओके, तो आला 2 महिने. सो 6,000 इंटू 5% इंटू 2 डिवायडेड बाय 12 इज इक्वल टू 50. ही आली इंटरेस्ट अमाऊंट. देन कॉस्ट व्हॅल्यू अमाऊंट 6,000 इंटू 94 नी सोल्ड केलेलं आहे, सो 94 डिवायडेड बाय 100 5,640 ही अमाऊंट कॉस्ट व्हॅल्यूची. पण त्याच्यामध्ये ब्रोकरेज आपल्याला मायनस करायचे, पहिले कॅल्क्युलेट करायचं ब्रोकरेज 2% ऑन 6,000. कधी पण लक्षात घ्या फेस व्हॅल्यू जी आहे 6,000 त्याच्यावर ब्रोकरेज कॅल्क्युलेट करायचं, त्याला 120. सो कॉस्ट व्हॅल्यू जी आपण इथे कॅल्क्युलेट केलेली आहे 5,640 त्याच्यामधून 120 मायनस करायचे, अमाऊंट आली 5,520. आणि कम इंटरेस्ट ट्रान्झॅक्शन आहे त्याच्यामुळे इंटरेस्ट पण मायनस केला 50. सो आपली अमाऊंट आली 5,470. सेल्स आहे त्याच्यामुळे क्रेडिट साईडला आपण रेकॉर्ड करणार 1/12चं सेल आहे बाय कॅश और बँक अकाउंट 6,000 फेस व्हॅल्यू 50 इंटरेस्ट अमाऊंट आणि कॉस्ट आणि कॅपिटल व्हॅल्यू अमाऊंट 5,470. ठीक आहे. सो इथे ट्रान्झॅक्शन्स कंप्लीट झालेले आहेत आपले. ओके, आपल्याला काय करायचं आहे कॉलम पहिल्यांदा आपण क्लोज करायचा आणि स्टेप बाय स्टेप जर कॅल्क्युलेशनची गरज असेल तर वर्किंग नोट करायची. ओके, सो फेस व्हॅल्यू पहिल्यांदा आपण कॉलम क्लोज करतो. 24,000 डेबिटची टोटल आहे, क्रेडिटला घ्यायची 24,000, त्याच्यामधून सेल्स मायनस करायचे, अमाऊंट आली 8,000. सॉरी इथे लिहायचं आपल्याला बाय बॅलन्स. कॅरी डाऊन. ओके, सो 31/12ला आपल्याला बॅलन्स होता टोटल फेस व्हॅल्यूचा 8,000. 24,000मधनं 16,000 मायनस केले, सो 8,000 बॅलन्स आला फेस व्हॅल्यूचा. आता 8,000 वर आपल्याला इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, सो इंटरेस्ट कॅल्क्युलेशन ऑन क्लोजिंग बॅलन्स ऑफ फेस व्हॅल्यू 8,000 रेट ऑफ इंटरेस्ट 5%, इंटरेस्ट पिरियड 3 मंथ्स. 30 सप्टेंबर ते 31/12 पर्यंतचा पिरियड कॅल्क्युलेट केला, सो ती अमाऊंट आली 100. 8,000 इंटू 5% इंटू 3 डिवायडेड बाय 12 इज इक्वल टू 100. ओके, सो ही 100 आली इंटरेस्ट कॉलममध्ये. क्लोजिंग वर आपण कॅल्क्युलेट केलं, क्लोजिंग फेस व्हॅल्यूवर आपण कॅल्क्युलेट केलं. ठीक आहे. सो आता इंटरेस्ट कॉलम क्लोज करायचा. क्रेडिट साईड मोठी आहे 1,241, डेबिटला घ्यायची अमाऊंट 1,241. सो अमाऊंट आली 250, ती जाते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. इंटरेस्टची बॅलन्स अमाऊंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. डेट काय येईल 31 डिसेंबर. ओके, सो नेक्स्ट जो आहे आपल्याला काय करायचं आहे अमाऊंट इंटरेस्टची अमाऊंट झाल्यानंतर आपल्याला कॉस्ट किंवा कॅपिटल व्हॅल्यू अमाऊंट कॅल्क्युलेट करायची. ठीक आहे. सो त्याच्यासाठी आपल्याला वर्किंग नोट करायला लागेल, बरोबर आहे, क्लोजिंग कॉस्ट व्हॅल्यू कॅल्क्युलेशनसाठी. सो फेस व्हॅल्यू आणि कॉस्ट व्हॅल्यू फर्स्ट परचेस ओपनिंग नव्हतं याच्यामध्ये या प्रॉब्लेममध्ये. सो फर्स्ट परचेस 24,000, त्यावेळेस त्याची फेस कॉस्ट व्हॅल्यू होती 23,020, ती घेतली आपण. सो 16,000 टोटल सेल्स आहेत, बरोबर, 10,000 आणि 6,000. ओके, सो टोटल सेल्सला किती, तर त्या पद्धतीने आपण
त्रैराशिक म्हटलं 16,000 इंटू 23,020 डिवायडेड बाय 24,000 अमाऊंट आली 15,346.6667. सो आपण कन्वर्ट केलं त्याला 15,347. ओके, सो 15,347 ही कॅल्क्युलेट केलेली अमाऊंट आलेली आहे. सेल्सची कॉस्ट व्हॅल्यू मायनस करायचे फेस व्हॅल्यू मधून. फर्स्ट परचेस मधनं टोटल सेल्स अमाऊंट आली 8,000. ओके, सो आपला बॅलन्स जो आहे तो करेक्ट आहे, कॅल्क्युलेशन बरोबर आहे. आणि कॉस्ट व्हॅल्यू मध्ये टोटल जे फर्स्ट परचेसचं कॉस्ट व्हॅल्यू अमाऊंट आहे त्याच्यामधनं टोटल सेल्सची आपण कॅल्क्युलेट केलेली अमाऊंट मायनस केल्यानंतर अमाऊंट आली 7,673. ओके, सो ही वाली कॉस्ट व्हॅल्यूची अमाऊंट. पण काय दिलंय त्यांनी, द मार्केट प्राइस ऑफ द स्टॉक ऑन 31st डिसेंबर वॉज 88.5%. ओके, सो मार्केट प्राइस काय आहे 88.5%. सो कशावर कॅल्क्युलेट करणार मार्केट प्राइस, क्लोजिंग बॅलन्सवर. क्लोजिंग प्राइस व्हॅल्यू काय आहे 8,000. सो 8,000 इंटू 88.5 डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू 7080 ही आली अमाऊंट. सो आपण कम्पेअर करणार मार्केट व्हॅल्यू कॉस्ट व्हॅल्यू, तर त्याच्यामध्ये मार्केट व्हॅल्यू आपण घेणार. का, कारण विच एव्हर इज लेस इट शुड बी कन्सिडर फॉर कॅल्क्युलेशन. सो म्हणून आपण कॉस्ट व्हॅल्यू अमाऊंट घेतली 7080. ठीक आहे, सो आता कॉस्ट व्हॅल्यूचा कॉलम क्लोज करायचा. सो डेबिट साईड मोठी आहे 23,020, क्रेडिटला अमाऊंट घ्यायची आणि त्याच्यामधून क्रेडिट साईडची कॉस्ट अँड कॅपिटल व्हॅल्यूच्या कॉलममधून अमाऊंट मायनस केल्यानंतर अमाऊंट आली, बॅलन्स अमाऊंट आली 1,470. ती जाते 31st डिसेंबरला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. ओके, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला कॉस्ट व्हॅल्यूची अमाऊंट, बॅलन्सिंग फिगर आहे ही 1,470. ओके, सो अशा पद्धतीने आपला लास्ट प्रॉब्लेम इन्व्हेस्टमेंट अकाउंट मधला टोटल आपण 13 प्रॉब्लेम बघितले. ओके, hope you all understand all the 14 problems of all the 13 problems of investment account. If you have any problem then message me or talk to me. Okay, now we completed all total investment accounting problem and each and every extra मतलब जे काही एक्स्ट्रा पॉइंट त्याच्यामध्ये ऍड होतं ते पण बघितलं आपण की कशा पद्धतीने वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रॉब्लेम आपण बघितलेले आहेत. ओके, सो इन माय नेक्स्ट व्हिडिओ we started new chapter. Till then, take care. Thank you.